नवी मुंबई महानगरपालिकेची भरती थांबलीये, पण असं का झालं? चला, यामागचं खरं कारण काय आहे ते पाहूया. अनेकांना प्रश्न पडलाय की 620 पदांची ही भरती अचानक का थांबली? नेमकं काय घडलं? याचं एकच उत्तर आहे, मुंबई हायकोर्टाचा एक आदेश. त्यामुळेच सगळी प्रक्रिया थांबली आहे. म्हणजे कोर्टाने NMMCला सरळ सांगितले आत्ता थांबा. त्यामुळे ते भरती पुढे नेऊ शकत नाहीत. पण कोर्टाने असा आदेश दिला तरी का? यामागे नेमकं काय कारण आहे? तर झालं असं की NMMC मधल्याच काही कंत्राटी आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांनी तक्रार केली. त्यांची मागणी अगदी स्पष्ट होती, नवीन भरती करण्याआधी आम्हाला सेवेत कायम करा. यावर कोर्टाने NMMCला 2 स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भरतीचा कोणताही निकाल जाहीर करायचा नाही. आणि दुसरं म्हणजे पुढचा निर्णय पूर्णपणे कोर्टाच्या हातात असेल. ठीक आहे, तर मग सध्या काय परिस्थिती आहे? काही अपडेट आहे का? सध्या तरी कोर्टाचा स्थगिती आदेश कायम आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया आहे तिथेच थांबली आहे. अशावेळी चुकीच्या बातम्या आणि अफवा पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे जरा सावध राहा. त्यामुळे खरी माहिती फक्त NMMC किंवा कोर्टाकडूनच मिळेल. बाकी कुठेही विश्वास ठेवू नका. माता या 620 पदांचं भविष्य काय? याचं उत्तर आता फक्त कोर्टाच्या पुढच्या सुनावणीतच मिळेल.